नमस्कार, बेधडक आपलं स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये घवघवीत यश मिळवलं. पण भाजपचा ईशान्येकडचा विजय नुसता घवघवीत नाही, नेत्रदीपक म्हणायला हवा. या निकालाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्रिपुरा या हिंदू बहुल प्रदेशात 25 वर्षाची डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून टाकली. जिथे गेल्या निवडणुकीत फक्त एक उमेदवार भाजपचा कसाबसा डिपॉझिट वाचवू शकला होता, तिथे तब्बल 60 पैकी 35 उमेदवार निवडून आणण्याची किमया भाजपनं केली आणि मतांची टक्केवारी अवघ्या 1.3% 43% जाऊन पोहोचली. स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्याला मतदारांनी नाकारलं की डाव्या विचारसरणीलाच नाकारलं. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि माजी सरचिटणीस प्रकाश करात यांच्यातल्या वादाचा पक्षाला फटका बसलाय का? पक्षापेक्षा डाव्या नेत्यांचा अहंकार मोठा झालाय का? तर इतके महत्त्वाचे निकाल जाहीर होत असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर आहेत. गुजरातचे निकाल लागले तेव्हा ते चित्रपट पाहायला मशगूल होते, अशी त्यावेळेला टीका टिप्पणी झाली होती. यावेळी तशीच टीका होते. आता यावर काँग्रेसचं उत्तर काय असणार आहे? जागा जिंकण्यासाठी आणि एक एक जागा जोडण्यासाठी, मतदार जोडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अथक काम करत होतं. आघाड्यांबाबत भाजपनं सर्व पर्याय खुले ठेवले, आक्रमकता ठेवली. भाजप जितकं यशासाठी आसूसलेला आहे तेवढा काँग्रेस आसूसलेला नाही आहे का? पक्षाध्यक्षांच्या या गंभीर नसण्याचा फटका काँग्रेसला बसतोय का? सिक्कीम आणि ईशान्येतल्या 7 राज्यांमध्ये लोकसभेच्या 24 जागा आहेत. 2014 मध्ये इथं भाजपला केवळ 8 जागा मिळवता आल्या होत्या. आता 2019ला त्यांची कामगिरी या भागात प्रभावी असणार यात काही शंकाच नाही. आता नागालँड या ख्रिश्चन बहुल आदिवासी भागाबद्दल बोलूया. भाजपला इथं 12 जागा मिळाल्या 60 पैकी आणि भाजपला सोबत घेतल्यामुळं NDPPला 16 जागा मिळाल्या. मेघालयात भाजपनं समर्थन दिलेल्या NPPला तब्बल 19 जागा मिळाल्या. हिंदी हार्टलँड ते नॉर्थ ईस्ट लँड याचा अर्थ संघाची विचारधारा, आचारधारा ईशान्य भारतानं स्वीकारली असं म्हणायचं का? आता भाजपचं टार्गेट 2021 मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल आणि केरळवर असणार यात काही शंकाच नाही. ईशान्येचा निकाल लागून आता जवळपास 32-33 तास उलटलेत, पण भाजपच्या यशाची मोहिनी काही कमी होत नाहीये. एरवी नीरव मोदी, चोक्सी, PNB हे कधीच मागे पडले आणि आता विप्लव देव, कॉन्राड संगमा, झेलियांग, नेफ्यू रिओ या नावांची चर्चा माध्यमातून सुरू झाली. या निकालाची वैशिष्ट्य नेमकी काय? संघसेवकांचं कर्तृत्व नेमकं कोणतं? भाजपचं निवडणूक व्यवस्थापन, काँग्रेसचं शैथिल्य आणि कम्युनिस्टांचं नाकारलं जाणं, या सगळ्याचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होणार आहे याची चर्चा व्हायला हवी. कारण राज्य जरी छोटी असली तरी कम्युनिस्ट आणि काँग्रेसचा पराभव जितका मोठा त्याहीपेक्षा भाजपचा विजय लक्षणीय आहे. चला या विजय पराजयाच्या अखंड आणि असंख्य कारणांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात. छोटी राज्य मोठा विजय. छोटी राज्य मोठा विजय चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. राजकारण कसं करायचं हे इतकी वर्ष काँग्रेसनं इतरांना शिकवलं, पण आता बहुधा काँग्रेसला याचे धडे भाजपकडून घ्यावे लागणार आहेत. मेघालयमध्ये बहुमत नसलं तरी सर्वात जास्त जागा काँग्रेसकडे आहेत. निकाल लागताच काँग्रेसनं मुकुल वासनिक, CP जोशी आणि अहमद पटेल यांना शिलाँगला धाडलं. अपेक्षा होती की बहुमतासाठी गरज असलेल्या 11 जागांची जुळवाजुळव ते नेते करतील. मात्र गोव्याप्रमाणेच इथे सुद्धा भाजपनं आधीच डाव पलटवला होता. तिथला स्थानिक पक्ष NPPकडे 19 जागा आहेत. UDAच्या 6, HSPDPच्या 2, भाजपच्या 2, PDFच्या 4 आणि 1 अपक्ष आमदार म्हणजे 34 जागा. बहुमतासाठी 30ची गरज होती. या सगळ्यांची मोट NPP आणि भाजपनं बांधली आणि थेट राज्यपालांच्याकडे अर्ज दाखल केला. तिथे या नवनिर्वाचित आमदारांची परेड झाली. राज्यपालांची खात्री झाल्यानंतर त्यांनी कॉन्राड संगमा यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देऊनही टाकलं. कॉन्राड संगमा हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष PA संगमा यांचे चिरंजीव. मेघालय आणि नागालँड ही 2 राज्य ख्रिश्चन बहुल, पण त्रिपुरा हे हिंदू बहुल राज्य.
काही वर्षांपूर्वी ईशान्येमध्ये अस्तित्वही नसलेल्या भाजपला एकाच वेळेला हिंदू बहुल आणि ख्रिश्चन बहुल राज्यांनी स्वीकारलंय. भाजपचा ईशान्येतला हा 0 ते हिरो पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. तर विरोधी पक्षात असूनही ईशान्येत अस्तित्व असून सुद्धा काँग्रेसला सत्ता मिळवण्यासाठी काहीच करता आलं नाही. 2 जागा मिळवणारा भाजप मेघालयमध्ये सत्ता स्थापन करतो आणि 21 जागा मिळवून सुद्धा काँग्रेसला हातावर हात ठेवून गप्प बसावं लागतं. हे कशाचं लक्षण आहे? त्रिपुरामध्ये मतदारांनी डाव्यांना नाकारून भाजपला स्वीकारायचं कारण तरी काय? आणि राष्ट्रीय राजकारणावर याचा काय परिणाम होईल? या सगळ्यांची उत्तरं शोधण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची विरोधकांसाठी हीच वेळ आहे. कारण लोकसभा निवडणुकांचे पडगम आत्तापासूनच वाजू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छोटी राज्य मोठा विजय या विषयावरचा रिपोर्ट पण पाहिला. तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. अतुल लोंढे नागपूरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र कांगो, कम्युनिस्ट पक्षाचे नेते, औरंगाबादहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. सुरुवात अर्थातच काँग्रेसच्या प्रवक्त्यांपासून करूया. अतुल लोंढे, तुम्ही या निवडणुकीबद्दल सिरियस होतात का असा मला प्रश्न पडलाय. मेघालयातली आक्रमकता राहुल गांधींची आम्हाला दिसली, परंतु नागालँड असेल किंवा त्रिपुरा असेल, आपण प्रचारालाही फारसे गेला नाहीत. नागालँडमध्ये तर आपल्याला उमेदवार मिळाले नाहीत. आपल्या पक्षातून फुटून उमेदवार इतर राज्यात जात होते, तरी देखील केंद्रातून तिकडे कोणी गेलं नाही, त्यांना थांबवायचा प्रयत्न केला नाही. आज आता निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत, तर आपले पक्षाचे अध्यक्ष प्रतिक्रियेसाठी उपलब्ध नाहीत. गुजरातचा निकाल लागला, त्याही वेळी ते चित्रपट पाहण्यात मशगूल होते अशी त्यांच्यावर टीका झाली. आज ते परदेशात निघून गेलेत, त्यावरही टीका होतीये. कसं बघता आपण याच्याकडे, काय सांगाल? एक तर असं आहे उदयजी की व्यक्तिगत जीवनामध्ये एखाद्या नेत्याच्या एवढं डोकावून पाहणे हे सातत्यानं जिंकत असलेल्या भाजपला किती शोभतं, किती नैतिकदृष्ट्या योग्य आहे हा त्यांचा विचार त्यांनी करावा. कारण टीकेसाठी टीका करणं हा जो प्रकार आहे हा भाजपामध्ये सातत्यानं वाढत चालला आहे. याच्यामधनं अहंकार, गर्व आणि घमंड याच्यापेक्षा दुसरं काहीही प्रदर्शन नाही. आपल्याला कल्पना आहे की सोनिया गांधी आमच्या अध्यक्षा, पूर्वी माजी अध्यक्षा, आणि त्यांची आई 93 वर्षाच्या त्या इटलीमध्ये आहेत आणि त्यांचे काही व्यक्तिगत तब्येतीच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. ते लोकांमध्ये डिस्कस करून सहानुभूती घेण्याची संस्कृती काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे ते जर तिथे गेले असतील 3 दिवसाकरता आणि ते कॉन्टॅक्टमध्ये नाही असं म्हणणं चुकीचं आहे. दुसरा मुद्दा असा की त्रिपुरा असो, म्हणजे महाराष्ट्रापासून तर त्रिपुरापर्यंत एक गोष्ट खरी आहे. हेमंत बिसाव शर्मा गुवाहाटी वॉटरगेट हा त्यांच्यावर आरोप केला होता. तसंच आपण तृणमूल काँग्रेसचे पण एक नेते आहे, त्यांना सारदा कांडमध्ये होते, ते सुद्धा आल्यानंतर कसे पवित्र होतात, कसा वाल्याचा वाल्मिकी करण्याचा जो फॅक्टरी टाकलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे भाजपनी, त्याच्या संदर्भात नितीन गडकरी जे आहे ते मागे बोललेलेच आहेत. 44 लोक त्रिपुरामध्ये त्यांनी काँग्रेसचे घेतले. आता एक आहे की बीजेपीला थांबवण्यासाठी काँग्रेसने काही भूमिका घेतल्या. आता यूपीमध्ये पण भूमिका येईल तशी भूमिका त्रिपुरामध्ये घेतली. त्रिपुरामधले आपला गड डावे जे आहे ते राखू शकले नाही, ही गोष्ट खरी आहे. आता आपण ज्या संदर्भात नागालँडमध्ये बोलले 12 जागा 60 पैकी भाजपला मिळाल्या, म्हणजे फार मोठा विजय त्यांचा त्रिपुरामध्ये झाला, त्याचा आम्ही सन्मान करतो, त्याचा काही त्याच्याशी दुमत असण्याचं कारण नाही. पण एनडीडीपीचे जे रिओ आहेत ते रिओ कुठे होते पहिले? मग त्यांनी स्वतःचाच नागालँड मुक्ती मोर्चा काढलेला, तर ती स्वतःचीच काढलेली पार्टी सोडून दिली आणि त्यांनी नवीन पार्टी एनडीडीपी स्थापन केली. त्याच्यासोबत आज बीजेपी, दोन्ही जे विरोधी आणि सत्ताधारी या दोन्ही पक्षांशी त्यांचं बोलणं सुरू आहे. मेघालयामध्ये 21 जागा ज्या आहे त्या काँग्रेसला मिळाल्या. सर्वात मोठा पक्ष जो आहे तो काँग्रेस आहे. 1991ची घटना आपल्याला सांगतो मी. राजीव गांधींचा पक्ष, आमचा पक्ष जो आहे काँग्रेस, राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते, 191 जागा मिळाल्या होत्या. तरी राजीव गांधी साहेबांनी हे मान्य केलं होतं की 191 म्हणजे जनादेश आपल्या बाजूनी नाही आहे. सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष म्हणून बसण्याचा निर्णय जो आहे तो राजीव गांधी साहेबांनी त्यावेळेस घेतला होता. आता सातत्यानं भाजप जिंकत असण्यावर भाजपची नैतिक जबाबदारी जास्त आहे. जेव्हा काँग्रेसने पहिला दावा केला
गव्हर्नरांकडे मेघालयाच्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहो, कन्व्हेन्शन आहे, रिटर्न असं काही कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे नसलं तरी कन्व्हेन्शन आहे. व्यंकटरमण असतील राष्ट्रपती, जुन्या राष्ट्रपतींनी जे काही कन्व्हेन्शन दिलं, गव्हर्नरांनी जे काही कन्व्हेन्शन दिलं, त्या कन्व्हेन्शन प्रमाणे आम्ही दावा टाकला असताना पहिल्यांदा आम्हाला बोलवायला हवं होतं, पण त्यांनी बोलवलं नाही. तो गव्हर्नरांचा अधिकार आहे. त्यामुळे आपण डेमोक्रेसीच्या एकीकडे गोष्ट करत असताना दुसरीकडे आपण कशा पद्धतीने डेमोक्रेसीच्या चिंधड्या उडवतो, कशा पद्धतीने सत्ता पिपासू असल्याचं जे प्रदर्शन आपण लोकांसमोर मांडतो, तो प्रयत्न जो आहे तो भाजपचा चालू आहे. त्रिपुरामध्ये 25 वर्ष सातत्यानं माणिक सरकार होते. माणिक सरकार सर्वात गरीब, सर्वात प्रामाणिक, पण काही गोष्टी होत्या. माणिक सरकारांच्या त्या राज्यामध्ये आजही 4था वेतन आयोग आहे. म्हणजे आज बीजेपी तिथे सत्तेत बसल्यानंतर बीजेपीच्या समोर कोणते कोणते आव्हानं आहे, 7th पे कमिशन ते त्यांना देणार आहे. स्टेटची परिस्थिती काय आहे, इकॉनॉमिक परिस्थिती ती बघायला पाहिजे. त्याच्यानंतर 50,000 जागा भरण्याचं प्रॉमिस जे आहे ते त्यांनी केलं. आज महाराष्ट्रामध्ये 30% तुम्ही कटौती करता, सरळ सरळ रोजगारमध्ये कपात करता तुम्ही. जवळजवळ 1,80,000 आणि 5 लाख पद्धत जी आहे ती व्यापकच होणार आहे काही वर्षामध्ये. तुम्ही त्रिपुरामध्ये सांगता की आम्ही असं करणार आहे, सगळ्यांना स्मार्टफोन देणार आहे. या सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या भारतामध्ये 2014 साली सुद्धा भारताच्या सगळ्या नागरिकांसोबत केल्या होत्या. 7 पे ओआरओपीच्या संदर्भामध्ये भारतामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत काय केलं आपण पाहिलेलं आहे. 14.2% फक्त वाढ दिलेली आहे. त्याच्यामध्ये एचआरएचा जो आहे तो विषय अजूनही आहे. म्हणजे जे प्रॉमिसेस केले त्याच्या डिलिव्हरीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तो प्रश्न कशा पद्धतीने हाताळतो हा 4 वर्षाचा अनुभव भारताच्या संदर्भामध्ये आपण बघितलेला आहे. आता त्यांनी तिथे ते प्रॉमिसेस दिले. माणिक वर्मांना 20 वर्ष झालेले होते, 25 वर्षापासून सत्ता आहे. त्यामुळे अँटी इन्कमन्सीचा फॅक्टर तिथे होता नव्हता असं नाही आहे. आणि बीजेपीच्या विरोधामध्ये एकत्रितपणे लढायचं होतं म्हणून बॅकसीट जी आहे ती काँग्रेसने त्रिपुरामध्ये घेतली, बऱ्यापैकी नागालँडमध्ये सुद्धा घेतली. पण आता तिथले जे पक्ष आहे त्यांना ते यश मिळू शकलं नाही. पण मेघालयमध्ये जो झंझावात राहुलजींनी केला तिथे सुद्धा बरेचसे 6 सिटिंग एमएलए जे आहे ते भाजपनं आपल्याकडे ओढले. त्यामुळे ही जी वाल्याचा वाल्मिकी करण्याची जी फॅक्टरी आहे आणि त्याच्यानंतर सगळे ड्रॉप करून टाकायचे, सगळे जे आरोप आहे ते ड्रॉप करून द्यायच्या, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन सुद्धा ड्रॉप करून द्यायचे, अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका जी आहे ती भाजपची या निमित्तानं पण पुढे आली. त्यामुळे हा छोटा विजय मोठा विजय कदाचित त्याचं इंटरप्रिटेशन ज्याला जसं हवं तसं करू शकतो, पण हा खोटा विजय आहे हे मात्र मी तिथे तुम्हाला जे आहे ते स्पष्टपणे सांगू शकतो. चला आपण एक क्षणभर मान्य करू की वैयक्तिक कामानिमित्त राहुल गांधी आज परदेशात आहेत, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायचं काही कारण नाही. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. परत आले डॉक्टर साहेब, ते परत आलेत. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. गेल्या 4 वर्षात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस ईशान्येबद्दल कितपत गंभीर होतं याचा आपण आराखडाच मांडूया. तब्बल 52 केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्येत जाऊन कार्यक्रम केले, ईशान्येला भेट दिली. मला 52 वेळा आपला कोणता नेता तिकडे गेला होता सांगा बघू. या सगळ्या भागाकरता आपण गंभीर होतात का हा खरा सवाल आहे. प्रचाराच्या वेळेला सुद्धा नागालँडमध्ये फक्त शेवटच्या 1 दिवस तुमचे अध्यक्ष आलेले दिसले, तर त्रिपुरामध्ये ते गायबच होते. तर फक्त मेघालयामध्ये आपण दिसत होतात. एक विरोधी पक्ष म्हणून त्रिपुरात देखील आपण आम्हाला पुढे उभे राहिलेले दिसला नाही आहात. आणि त्याच्यामुळे ती जी जागा सुटली ती नागालँडमध्ये आणि त्रिपुरामध्ये ती भारतीय जनता पक्षानं भरून काढली असा दावा भाजपतर्फे केला जातोय. याबद्दल आपण काय सांगाल अतुल लोंढे? एक असं आहे डॉक्टर साहेब, आपण स्वतः सायफॉलॉजिस्ट आहात, आपण स्वतः इकॉनॉमिस्ट आहात आणि आपल्याला धोरणात्मक निर्णय जे आहेत ते कळतात. आता ही सगळी बॉर्डर स्टेट्स आहेत आणि ज्या पद्धतीने नेशन फर्स्ट म्हणजे राजीव गांधी साहेबांनी एक आसाम अकॉर्ड केला होता आणि दुसरा मिझो अकॉर्ड केला आणि त्यांच्या ज्या सांस्कृतिक अस्मिता आहे, भाषीय अस्मिता आहे, प्रादेशिक अस्मिता आहे, त्यांना सुद्धा आम्ही किती नॅशनल पार्टी म्हणून रिस्पेक्ट करतो. या दोन्ही अकॉर्डमधनं पहा आपण त्यांच्या भाषेचं, त्यांच्या आयोगाच्या बद्दलचं, त्यांना हायकोर्ट देण्याच्या संदर्भाचं, हे सगळे ज्या अकॉर्डमध्ये जे केले ते सक्सेसफुली आपण मिझोची इन्सर्जन्सी थांबवली, बऱ्यापैकी आसाममधली इन्सर्जन्सी थांबवली. 1966 पासूनच्या रेसिडेंटचा जो प्रश्न होता, आक्रमणाचा प्रश्न होता, घुसखोरीचा प्रश्न होता, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या संवेदनशीलपणे हाताळल्या गेलेल्या आहे नॉर्थ ईस्टचे विषय ते आपल्या समोर आहे. आता तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो आपल्याला. नागा अकॉर्ड केला मोदी साहेबांनी, नागा अकॉर्ड केला. नागा पॅक्ट त्यांनी आयझॅक मुव्हिया NSCN यांच्यासोबत केला आणि तो या देशाच्या लोकांसमोर डॉक्टर साहेब त्यांनी ठेवला नाही. त्यामुळे फक्त तुम्ही किती वेळा गेले याच्यावरून जर असेसमेंट करायचं असेल तर असेसमेंट मला वाटतं धोरणांच्या अनुषंगानं जर आपण केलं आणि त्या लोकांना जर आपण आजही मी आपल्याला सांगतो डॉक्टर साहेब, मी स्वतः दिल्लीमध्ये 1 वर्ष अभ्यास केलेला आहे. नॉर्थ ईस्टच्या लोकांना तिथे स्कॉलरशिप देण्यात येते, UPSCची परीक्षा असेल किंवा काही प्रोफेशनल कोर्सेस असेल मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी.
पण आपला दृष्टिकोन काय बघण्याचा आहे भारतीयत्वाच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे बोलायचं झालं तर आपण चिंकी म्हणतो त्यांना. बऱ्याचपैकी लोक, सामान्य लोक सुद्धा, म्हणजे ही प्रक्रिया जी आहे नॉर्थ ईस्टची, ती प्रक्रिया फक्त तिथे जाऊनची नाही आहे, ती प्रक्रिया त्यांना ॲसिम्युलेशनची आहे. आणि त्या ॲसिम्युलेशनमध्ये सांस्कृतिक ॲसिम्युलेशन आहे, सोशल ॲसिम्युलेशन आहे, अनेक गोष्टीच्या ॲसिम्युलेशनचा तो प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा हे महत्त्वाचं आहे. आता किती नेते गेले, अनुषंगिक कसं आहे की तिथे नेहरूजींपासून गेले, ज्या वेळेस सरकार होतं, सरकार म्हणून, मंत्री म्हणून काही जबाबदाऱ्या असतात, त्या अनुषंगानं तिथे जाणं होतं, तिथले कामं होतात, कामं होत नाही असं नाही आहे. आता हे लोक गेले म्हणजे हे सिरियस आहेत असं नाही आहे. प्रत्येक नेता जो आहे तिथले ते काम करत आहेत आणि तिथे काम करून यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ठीक आहे, आज बीजेपी सोबत आसाममध्ये आसाम गण परिषदेच्या नेत्यांबरोबर झाल्या, ही अतिशय महत्वाची गोष्ट घडलेली आहे. बरोबर आहे. आसाममध्ये जो आपण एक प्रकारचा समझोता केला होता त्याच्या आठवणी आपण काढतात, परंतु सध्या परिस्थिती काय आहे याच्यावरच लोक मतदान करत असतात. आपल्या सोबत भालचंद्र कांगो आहेत. भालचंद्र कांगो, 3 तर राज्य होती प्रामुख्याने, त्यातलं एक पश्चिम बंगाल, ते तृणमूल काँग्रेसला मिळालं. दुसरं होतं त्रिपुरा, जे 25 वर्ष आपल्याकडे होतं. डाव्यांची विचारधारा पूर्णपणे तिकडे पाळमुळं रोवलेली होती. दुसरीकडे आपण पाहिलं तर केरळ अजून आपल्याकडे आहे, परंतु त्रिपुरा मापला आपल्या हातातनं गेलं. जिथे भाजपला मागच्या वेळेला डिपॉझिट वाचवता नव्हतं आलं, तिथे त्यांना थेट 35 जागा मिळाल्या. सीताराम येचुरी आणि प्रकाश करात यांच्यामधले वादविवाद वारंवार पुढे आले आहेत. विरोधी पक्षांच्या फळीत जायचं की नाही, समर्थन करायचं की नाही, याविषयीचे वाद समोर आलेले आहेत. पक्षापेक्षा नेत्यांचा अहंकार मोठा झालाय का? साधी राणी गरीब मुख्यमंत्री हे आता लोकांना आवडेनासं झालंय का? एकीकडे त्रिपुरासारख्या हिंदू बहुल प्रदेशात सुद्धा भाजप स्वीकारलं जात आहे आणि दुसरीकडे ख्रिश्चन बहुल असणारा नागालँड आणि मेघालय इथे सुद्धा स्वीकारलं जात आहे. डाव्यांची पिछेहाट विशेषतः या भागात का होतीये? भालचंद्र कांगो, नॉर्थ ईस्टची चर्चा करतोय त्यामुळे अनेक वेगळ्या प्रश्नांची चर्चा केली पाहिजे. पहिली गोष्ट की त्रिपुरामध्ये डाव्यांना 46% मतं मिळालेली आहेत आणि प्रकाश करात आणि सीताराम येचुरीचा वादाचा त्रिपुराशी काही संबंध नव्हता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की त्रिपुरामध्ये काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष राहिलेला असल्यामुळे कोणाबरोबर जायचं आणि कोणाबरोबर नाही हा प्रश्न त्रिपुरामध्ये नव्हता, किमान कम्युनिस्टांपुढे नव्हता. काँग्रेस पुढे असेल किंवा इतरांपुढे असेल, त्यामुळे त्या वादाचा काही त्रिपुरामध्ये परिणाम झालाय असं मला वाटत नाही. त्रिपुरामध्ये जो परिणाम झालेला असेल तो असा की जसं त्रिपुरामध्ये 25 वर्ष जनतेने आम्हाला पाठिंबा दिला म्हणून जनता काही मार्क्सिस्ट झाली नाही, जसं आता बीजेपी आणि बाकी त्यांच्या बीजेपीच्या अलायन्सना सोडलं म्हणून ती काही लगेच बीजेपी वाली झाली नाही. जनतेला जेव्हा वाटतं त्याप्रमाणे मतं देतात. म्हणून सीताराम येचुरी आणि सुधाकर रेड्डी दोघांनी सांगितलेलं आहे की जनतेच्या डिसिजनचा आम्ही सन्मान करतो आणि आम्ही विरोधी पक्षात बसून चांगलं काम करू. मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे की 46% मतदान करणाऱ्या पक्षाला, मतदान मिळणाऱ्या पक्षाला जर मीडिया आता संपला आणि बोलत असेल तर मग मला असं वाटतं की मीडियानी स्वतःची तपासणी केली पाहिजे, त्रिपुरापुरती तरी म्हणेन. तेव्हा हा मुद्दा बाजूला ठेवूया. नंबर 2चा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने नॉर्थ ईस्ट आणि भारत यांच्या इंटिग्रेशनचा आहे. हा अगदी देश स्वतंत्र झाल्यापासून जाणीवपूर्वक ब्रिटिशांनी हा प्रदेश भारतात येऊ नये म्हणून अनेक क्लुप्त्या लढवल्या होत्या. जाण्याला बंदी होती, लायसन्स घेतल्याशिवाय जाता येत नव्हतं आणि त्यामुळे मेन स्ट्रीम पासून ह्याला लांब ठेवण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला होता. आणि म्हणून बघितलं असेल की भारत स्वतंत्र झाल्याबरोबर इथे मिझोराम असेल, तुमचा बोडोलँड असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, सगळीकडे फुटीरतावादी शक्ती प्रचंड प्रमाणात काम करत होत्या. काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात हळूहळू का होईना एक अश्युरन्स, रिजनल अश्युरन्स की तुमची सांस्कृतिक वैशिष्ट्य जपू आम्ही आणि तुम्हाला आम्ही इंटिग्रेट करून घेऊ, ह्याचा विश्वास जसजसा आला तसा इथे डेमोक्रेटिक प्रोसेस मजबूत झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण ती लढाई अजूनही चालू आहे. इथे RSSचं कौतुक केलं जातं, संघटना म्हणून यश मिळाल्यानंतर कौतुक केलंच पाहिजे, परंतु शेवटी RSS तिथे कशासाठी गेलेलं आहे तर ही काँग्रेसची जी किंवा नेहरूंची जी रचना होती विविधतेत एकता बघण्याची, ती काहीतरी त्यांना पसंत नव्हती. तिथे ख्रिश्चन डॉमिनेशन आहे आणि म्हणून आम्ही हिंदू डॉमिनेशन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू, अशाच पद्धतीने त्यांनी रचना केलेली आहे. तेव्हा आज नॉर्थ ईस्टमध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे. तिथे बीजेपीने काय कॉम्प्रोमाइज केलं लक्षात घ्या. बीजेपीला कुठेही निर्भय यश मिळालेलं नाही.
त्यांना सगळीकडे इथल्या रिजनल पक्षांशी अलायन्स करूनच यश मिळालेलं आहे. आणि त्रिपुरामध्ये तर गंभीर असं आहे की त्रिपुरामध्ये त्यांनी ज्या पक्षांचे अलायन्स केलेले आहेत त्या पक्षांचे हेड ऑफिसेस बांगलादेश आणि म्यानमारमध्ये आहेत. देशविघातक कृत्य करून त्यांनी बीजेपीच्याच लोकांना पूर्वी मारलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा पक्षाची अलायन्स करून तिथे जो एक इंटरनल संघर्ष आहे आदिवासी विरुद्ध नॉन आदिवासी, त्याला खतपाणी देऊन बीजेपी वाढलेली आहे. ह्याला यश म्हणू, पण त्या यशाचे धोके लक्षात घेतले पाहिजेत. आणि म्हणून पहिलं अनालिसिस केलं पाहिजे की इंटिग्रेशन प्रोसेस जो सुरू आहे 1947 पासून, तो आता नेक्स्ट लेवलवर गेलेला आहे. आणि तो सगळ्या भारतात तो संघर्ष चालू आहे की भारत हे सांस्कृतिक राष्ट्र म्हणून म्हणायचं म्हणजे संस्कृती कुठली ऍक्सेप्ट करायची, बहुविध करायची की नाही, का एकच हिंदू संस्कृती करायची, हा संघर्ष तीव्र झालेला आहे. आणि तो तिथे आता पोहोचलेला आहे. आणि तिथे पोहोचताना बीजेपीला इतरांना बरोबर घ्यावं लागलेलं आहे. त्याच्यासाठी फुटीर लोकांना पण बरोबर घेतलेला हा प्रश्न आहे. नंबर 3चा प्रश्न आहे, ह्या भागामध्ये निवडणुका झाल्यानंतर जिकडे ज्याची दिल्लीमध्ये सत्ता असते त्याच्याशी दोस्ती करायची ही इथली परंपरा राहिलेली आहे. त्या काँग्रेसही त्याला अपवाद नाही, कोणीच अपवाद नाही. जनता दल होतं तेव्हा जनता दल पण तिथे जनता दलाचं सरकार आलं होतं तेव्हा जनता दलाला सपोर्ट होता. तेव्हा तिथे जो आहे दिल्लीमधली सत्ता ही ह्या भागामध्ये एंट्री पॉइंट आहे. एंट्रीसाठी आवश्यक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण का हे कुठलीही सेल्फ सफिशियंट स्टेट नाही आहेत. केंद्राच्या मदतीशिवाय इथे काहीच होऊ शकत नाही. म्हणून मनमोहन सिंगांनी एक स्पेशल पॅकेज नॉर्थ ईस्टसाठी जाहीर केलं होतं. सगळ्या स्पेशल पॅकेजचं जसं होतं तसं झालं की प्रत्यक्ष जमिनीवर किती पैसा रुजला आणि काय झालं हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा हे सगळे प्रश्न जे आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. हे पक्षाच्या पलीकडचे आहेत. ते कसे सोडवले जाणार, आणि विशेषतः तुम्ही ज्यांचं स्वतंत्र अस्मितेबद्दल फार तीव्र आग्रह आहेत अशा लोकांना तुम्ही बरोबर घेतल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने कॉन्ट्रडिक्शन सोडवणार, हा संपूर्ण भारतामधला एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून आहे. आणि त्याचं कॉन्फ्लिक्ट एकच भाग मुद्दा मी मांडून थांबतो. एक मिनिट मुद्दा म्हणून मी थांबतो की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संबंध कसे असावे. काँग्रेसच्या राज्यामध्ये घटनेप्रमाणे भारत हे संघ राज्य आहे. इट इज एक ग्रुप ऑफ सगळ्या राज्यांचं मिळून एक राज्य आहे. परंतु बीजेपीची भूमिका सातत्याने छोट्या राज्यांची राहिलेली आहे. त्यांना केंद्र मजबूत करण्यासाठी छोटी राज्य पाहिजेत. आणि मग छोटी राज्य असली की काय होतं हे आपण मणिपूरमध्ये बघितलं, गोव्यामध्ये बघितलं, पुडुचेरीमध्ये बघितलं की गव्हर्नर हा जो केंद्राचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो तो डिफेक्टो प्रेसिडेंट सारखा वागतो. तिथे तो पॉलिटिकल मूव्स घेतो आणि संघ राज्याची संकल्पना उद्ध्वस्त करून टाकतो. आणि तेच घडताना आपण बघतोय की मेजॉरिटी नसलेले पक्ष हे ऐन वेळेस येऊन काय सत्तेच्या साह्याने, पैशाच्या साह्याने, गव्हर्नरच्या साह्याने जर सत्तेवर येत असतील आणि एक मेजॉरिटी दाखवत असतील नॉमिनल, तर मला असं वाटतं लॉंग टर्म लोकशाहीसाठी हा एक धोका आपण लक्षात घेतलं पाहिजे. मेघालयमध्ये काँग्रेसला मेजॉरिटी आहे. गव्हर्नरनी काँग्रेसला बोलवायला पाहिजे होतं आणि त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. त्यांनी नाकारली असती किंवा त्यांना टाइम दिला होता की 7 दिवसात तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा, तर मिळाला लोकशाही प्रक्रिया झाली असती. पण ती झाली नाही आणि ह्याचे गंभीर परिणाम पुढे होणार आहेत. आज ज्यांचा विजय झाला त्यांना मजा वाटते, पण उद्या ते जेव्हा अशा पोझिशनमध्ये असतील तेव्हा इतरही त्यांच्याशी तसेच वागतील किंवा वागलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या माझ्यासारख्यांचा इंटरेस्ट असा पाहिजे की लोकशाहीचं काय होणार. आणि म्हणून मला असं वाटतं की नॉर्थ ईस्टचं इंटिग्रेशन हा आपल्या संपूर्ण देशासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे. इकॉनॉमिक इंटिग्रेशन हळूहळू होत आहे, परंतु रस्त्याचं प्रमाण, इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट, रेल्वेचं डेव्हलपमेंट, त्रिपुरा सगळीकडनं बांगलादेशनी कव्हर आहे, कशा पद्धतीने त्याला आपल्याशी जोडून घ्यायचं, हे सगळे गंभीर प्रश्न आहेत. आणि हे काही कोणाची एखादी सत्ता गेली किंवा आली म्हणून सुटणारे नाही आहेत. हे डेव्हलपमेंटचे अत्यंत गंभीर प्रश्न आहेत आणि ते चॅलेंज आता बीजेपीला स्वीकारावं लागेल. आणि केंद्रामध्ये ते आणि सत्तेमध्ये ते असल्यामुळे दे विल नॉट हॅव एनी एक्सक्यूज की बाबा केंद्राचा सपोर्ट अशा प्रकारचा येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा तात्कालिक आनंद विजयाचा जरी असेल तरी सत्तेचे जे गव्हर्नन्सचे प्रश्न निर्माण झाल्यानंतर हा आनंद किती दिवस टिकेल हा तुमच्या माझ्यासाठी अभ्यासाचा आणि पाहणीचा विषय ठरेल असं मला वाटतं. बरोबर आहे. एक फक्त बारीकशी सेफॉलॉजिकल गोष्ट म्हणून सांगतो, नंतर अमर साबळे यांच्याकडून आपण उत्तर घेऊया. आपण सांगितलं की आपल्या पक्षाला आजही 25% वर मतदान तिकडे झालेलं आहे. पण एक लक्षात घ्या, ज्या पक्षाला मागच्या वेळी 2% सुद्धा मतं नव्हती त्यांना आता 43% मतं झाली आणि मागच्या वेळी 49% मतं असणारा पक्ष आपल्यापेक्षा खाली आला. याचं विश्लेषण मी मागितलं होतं. बोला डॉक्टर साहेब. बोला. डॉक्टर साहेब,
पुन्हा एकदा सांगितलं की बीजेपीनी जर त्रिपुरा त्या आदिवासी गटांशी समझोता न करता जर इलेक्शन लढले असते तर त्यांची खरी मतं किती आहेत ते कळले असते. आपण लक्षात घ्या. त्यांना खात्री होती की आपण एकट्याच्या ताकदीवर लढू शकत नाही, म्हणून या फुटीर गटाला त्यांनी हाताशी घेऊन मतदान केलेलं आहे. तेव्हा ही 42% बीजेपीची मतं आहेत, कमळाला फुली पडली म्हणून ती मतं आहेत, अशा प्रकारचं आर्ग्युमेंट हे स्वतःची फसवणूक करण्याचं आहे हे मला वाटतं. अमर साबळे, काय सांगाल? एखाद्या प्रदेशात पाय रोवाला तुम्हाला एक प्रादेशिक पक्ष लागतो, त्याच्या जीवावरच तुम्ही मोठे होता. मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिवसेना लागते, पंजाबात तुम्हाला अकाली दल लागतं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारे एकेका गटाला हाताशी धरत असता. इथे तर तुम्ही चक्क या देशापासून फुटून निघण्याची भाषा करणाऱ्या एका पक्षाला जवळ केलं, ज्याचे प्रमुख केंद्र ही भारताबाहेर म्यानमार आणि बांगलादेशमध्ये आहेत. एक प्रकारे या देशाच्या अखंडतेला आपण आपल्या विजयाकरता पणाला लावलेलं आहे. अमर साबळे, भारतीय जनता पार्टीची विचारधारा सर्वप्रथम राष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्राच्या संकल्पनेला तडा जाईल अशी कोणतीही भूमिका आणि रणनीती भारतीय जनता पार्टी कधीही स्वीकारणार नाही. या देशातील जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या सांस्कृतिक त्यांचं स्वातंत्र्य मान्य करून त्यांच्या विचारधारेशी मिळतं जुळतं घेऊन जर आपण गठबंधन केलं तर ते काही गैर नाही. भारतीय जनता पार्टीचा विचार, भारतीय जनता पार्टीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हे जगजाहीर आहे. संबंधित त्या राजकीय पक्षाने भारतीय जनता पार्टीशी गठबंधन केलं ह्याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीचं राष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद याच्याशी त्यांनी जुळवून घेतलेलं आहे. त्या राजकीय पक्षाशी गठबंधन करून भारतीय जनता पार्टीने जे यश प्राप्त केलेलं आहे हे केवळ राजकीय रणनीती नव्हे तर भारतीय जनता पार्टीने त्या नॉर्थ ईस्ट भागामध्ये सेवेतून हा विश्वास कमावलेला आहे. जर उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर पूर्वांचल भागातील विद्यार्थी या ठिकाणी आणून त्यांची सेवा करून त्यांच्याला शिक्षण देऊन त्यांच्यावर संस्कार करून त्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचं एक फार मोठं कार्य संघाने केलेलं आहे. संघाच्या समर्पित सेवेतून त्या परिसरामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. सबका साथ सबका विकास हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे उद्घोष केला आणि त्याप्रमाणे विकासाचं राजकारण केलं याच्यावर लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. देशातील 85% भूभागावर भारतीय जनता पार्टी आणि गठबंधनचं सरकार निर्माण झालेलं आहे आणि लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे ही सत्ता प्राप्त झालेली आहे. ज्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे ते गंभीर झाले असते तर मला आनंद वाटला असता, परंतु ज्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे तरी सुद्धा ते गंभीर नाही. त्यामुळे 2019च्या निवडणुका भारतीय जनता पार्टीला अत्यंत सोप्या असतील. जर विरोधी पक्ष जबाबदार नसेल, गंभीर नसेल तर भारतीय जनता पार्टीला काँग्रेस मुक्त भारत करायला काही अडचण राहणार नाही. आणि म्हणून प्राप्त झालेले यश हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. ज्या ठिकाणी हिंदू बहुल भाग आहे त्या ठिकाणी तर भारतीय जनतावर विश्वास व्यक्त केलेला आहे, पण ज्या ठिकाणी हिंदू बहुल भाग नाही त्यांनी सुद्धा व्यक्त केला आहे. ह्याचा अर्थ असा सबका साथ सबका विकास हे लोकांनी मान्य केलेलं आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न भालचंद्र कांगो यांना अमर साबळे यांच्या या स्पष्टीकरणानंतर. भालचंद्र कांगो, IPFT हा जर त्रिपुरातला फुटीरतावादी पक्ष असं आपण क्षणभर मानलं, कारण ते एका वेगळ्या त्रिपुराच्या राज्यातल्या भागासाठी प्रचंड मोठं आंदोलन करतायत आणि तो या देशाच्या अखंडतेला असला धोका आपल्याला वाटतोय. परंतु मी याच्यावर तुम्हाला उदाहरणं देतो. आज तेलंगणामध्ये TRS काय वेगळी मागणी करते मला सांगा. भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 जो पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर येऊन प्रचार करताना आम्हाला दिसला
त्यांनी कुठेही त्यांच्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान, मी आज सगळी कागदपत्र मुद्दामून बघत होतो, जाहीरनामे बघत होतो, भाषणं काढून बघत होतो, कुठेही त्यांनी स्वतंत्र त्रिपुराची आपली जी मागणी होती ती भाजपच्या बरोबर आल्यानंतर पुढे रेटली आहे असं कुठेही दिसत नव्हतं भालचंद्र कांगो. याचा अर्थ त्यांची मागणी नाही आहे असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु ती मागणी प्रचाराच्या दरम्यान नव्हती आणि प्रचारात त्याच्या नावावर किंवा त्या मागणीच्या आधारावर त्यांनी मतं मागली आहेत असं कुठेही दिसत नव्हतं. मग आपण याचं विश्लेषण त्यांना मिळालेल्या मतांचं आणि आपल्याला नाकारल्याचं कसं करणार आहात भालचंद्र कांगो? त्रिपुरापुरता अभ्यास केला तर असं लक्षात येईल की त्रिपुरामध्ये सातत्याने आदिवासी आणि नॉन आदिवासी असा एक तणाव कायमचा आहे. परंतु कम्युनिस्टांनी सातत्याने एकीकडे आदिवासींचे प्रश्न घेतले आणि दुसरीकडे जनतेचे प्रश्न घेतल्यामुळे आणि कम्युनिस्टांची नीतीच नेहमी अशा प्रकारे तोडफोडीची नसल्यामुळे तिथे त्यांना स्कोप मिळाला नाही. भारतीय जनता पार्टी काही राष्ट्रीय एकता वगैरे जरी सबका साथ सबका विकास जरी म्हणत असतील तरी त्यांची एकंदरीत जी मनोभूमिका आहे ती एक सांस्कृतिक राष्ट्रवादाची आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे वेगळ्या लोकांना वेगळं स्थान देण्याची किंवा वेगळं पाडण्याची भूमिका आहे. तेव्हा लॉंग टर्ममध्ये आपल्या पर्स्पेक्टिव्हसाठी ह्यांचं असणं आपल्याला जास्त सोपं आहे, कम्युनिस्टांचं असणं अवघड आहे. हे त्यांचं लॉंग टर्म अनालिसिस आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे की जेव्हा एक्स्ट्रीमिस्ट जे असतात ते एकमेकांना नेहमीच मदत करतात मध्यम मार्गांच्या विरुद्ध, कारण सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे आणि कोणाचीच अस्मिता न दुखावता पुढे गेलं पाहिजे. हे जे युनिटी इन डायव्हर्सिटी जी संकल्पना असते ती एक्स्ट्रीमिस्टना कधीच मान्य नसते. आणि युनिटी इन डायव्हर्सिटी सारख्या माणसांना बरोबर घेऊन नुसतं एक्स्ट्रीमिझम करून जाता येत नाही. ह्याचा अनुभव गेल्या 40, 25, 30 वर्षात कम्युनिस्टांच्या राजवटीत आल्यानंतर त्यांची ही स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. आता ही बीजेपीची पण स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे, दोघांची स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. जो जिंकला तो ज्याची सरशी होईल, परंतु इट इज अ रिस्क. म्हणून मी म्हटलं की जेव्हा सत्ता तुम्ही ताब्यात जाल तेव्हा तुम्हाला हे सगळे रिस्कचे प्रश्न निर्माण होतील. परंतु भालचंद्र कांगो आनंद जरूर केला पाहिजे. आजचे जे निकाल आहेत इट इज अ चॅलेंज. भालचंद्र कांगो, आजचे जे निकाल आहेत ते ज्या पक्षाला 2% मतं मिळाली होती त्या भारतीय जनता पक्षाला आज 43% मतं आहेत आणि ज्या पक्षाला 37% मतं मिळाली होती त्या काँग्रेसला आता 2% मतं आहेत. ज्यांना 49% मतं मिळाली होती त्या कम्युनिस्टांना जेमतेम 44% मतं मिळालेली आहेत. आणि त्रिपुरावर आता पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. याच्या संपूर्ण विश्लेषणाची आपण बाजू पाहिली, परंतु मेघालय आणि नागालँड इथं काँग्रेसचा पराभव का झाला, इथं भारतीय जनता पक्षाला का स्वीकारलं गेलं, चर्चा करूया एका ब्रेक नंतर. खरोखरच भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण भारतभर पसरलेला पक्ष आहे का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा ख्रिश्चन बहुल राज्यामध्ये हिंदुत्ववाद स्वीकारला जातोय का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या करिश्म्याबद्दल एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. छोटी राज्य मोठा विजय आपण चर्चा करतोय ईशान्य भारतामधल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाची आणि त्याहीपेक्षा सुद्धा काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षाच्या पिछेहाटीची. मतदारांनी असा कौल का दिला याचं विश्लेषण करतोय, कारण निकाल लागल्यानंतर 36 तासही या विजयाची मोहिनी आज क्षणभरही कमी झालेली आहे. आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे अतुल लोंढे, कम्युनिस्ट पक्षाचे भालचंद्र कांगो आणि भाजपचे अमर साबळे आहेत. अतुल लोंढे, 88% ज्या भागामध्ये ख्रिश्चन आहेत तिथं तब्बल 12 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या, ते म्हणजे नागालँड. त्रिपुरामध्ये 19 जागा ज्या आदिवासी बहुल होत्या त्यातल्या 17 जागा भारतीय जनता पक्ष किंवा IPFTला मिळाल्या. याचा अर्थ आत्तापर्यंत काऊ बेल्ट किंवा हिंदी हार्टलँड याच्यापुरतं सीमित असलेलं भाजप आता हिंदी हार्टलँड ते नॉर्थ ईस्ट लँड असं वाढलंय. असं विश्लेषण आपण करायचं का? त्याचं नेमकं कारण काँग्रेसला काय वाटतं? संघाची विचारधारा ही त्या भागात स्वीकारली गेली आहे म्हणून हे यश मिळालं, की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक व्यवस्थापन यशस्वी केलं म्हणून यश मिळालं, का विरोधी पक्ष म्हणून आपण आणि सत्तारूढ पक्ष म्हणून कम्युनिस्ट कमी पडले म्हणून भाजपला शिरकाव करायला संधी मिळाली? आपण याच्याकडे कसं बघता अतुल लोंढे?
असं आहे डॉक्टर साहेब की त्रिपुरामध्ये ज्या पद्धतीने आपण आदिवासी गैर आदिवासी जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. आम्ही वॅक्सीट घेतली होती कारण आम्हाला बीजेपीला मागे ठेवायचं होतं, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या की 2014 सालपासून जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी अशी आहे की मांडताना विकासाचे मुद्दे मांडायचे, निवडणूक प्रचारामध्ये बोलताना सबका साथ सबका विकास हा मुद्दा मांडायचा, आणि मग सरकार स्थापन झाल्यानंतर कोणकोणते मुद्दे पुढे आणायचे हा प्रश्न नंतर उपस्थित केला जातो. आता आपण बघितलं असेल की गोवंश किंवा काऊ आपण म्हणतो काऊ बेल्टच्या संदर्भामध्ये यांनी गोवंश हत्याबंदी आणली, आणि त्याच्यानंतर कर्नाटक इथून काय गोव्यामध्ये काय बोललं गेलं की पर्रीकर बोलले की कर्नाटकामधून आपण बीफ आणू. मेघालयामध्ये बीजेपीचे अनेक कार्यकर्ते जे आहे ते नाराज झाले आणि त्यांनी बीफ फेस्टिवल केला मेघालयामध्ये. मेघालयामध्ये 2च जागा ज्या आहेत त्या बीजेपीला मिळालेल्या आहे. नागालँडमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की तिथल्याच जे लोकल पक्ष आहेत आदिवासींचे त्यांना जागा मिळाल्या. असं आहे निरगुडकर साहेब की भाजपला यश मिळत असेल तर आम्हाला त्याच्याशी काही वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. आम्ही लोकांनी जे मतं दिलं आहे त्याचा सन्मान करतो, लोकांनी जे सरकार निवडलं त्याचाही सन्मान करतो. पण काही मुद्दे मला इथे या अनुषंगाने उपस्थित करायचे आहे. डॉक्टर साहेब, आपण तिथे शंकरदेव कलाक्षेत्र निर्माण केलं आसाम अकॉर्डमध्ये, त्याच्यानंतर त्यांची फिल्म इंडस्ट्री वेगळी इस्टॅब्लिश केली. कारण बघा 2 तासाचा फरक आहे. टाइम स्लॉट जो आहे तिथे लवकर अंधार होतो. आपल्या इकडला प्राईम टाइम आज टीव्हीवरचा तुम्ही आम्ही बसलो हा प्राईम टाइम आता तिथे लोक झोपले असतील आता तिथे, कारण तिथे सूर्यास्त जो आहे तो लवकर होतो. त्यामुळे तिथल्या लोकांना आपल्या मेनस्ट्रीम इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते तसं स्थान मिळत नाही. तिथल्या ब्युटी आपण ऍक्सेप्ट करतो का, तिथले आपण कलाकार आपण ऍक्सेप्ट करतो का, तर त्यांची इंडस्ट्री आपल्याला वेगळी तिथे निर्माण करावं लागली ह्या क्लॉक डिफरन्समुळे सुद्धा. म्हणजे हा सुद्धा एक वेगळा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर नागालँडचे प्रश्न, ग्रेटर नागालँड आहे त्याच्यामध्ये मणिपुरी आणि कुर्क आणि नागा यांच्यामधला जो वाद आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही जर विचारधारा आपण घेऊन जात असेल तर त्याचे धोके जे आता कांगो साहेबांनी सांगितले ते याच्यामध्ये सुद्धा लपलेले आहेत. आता आपण आपल्या हिंदू धर्माचाच विचार करूया. मध्य भारतातले आणि उत्तर भारतातले लोक जितका आपण काशी वाराणसीला मानतो तसाच दक्षिणेतला जो हिंदू आहे तो मात्र पद्मनाभन मंदिराला मानतो. म्हणजे ही छोटी छोटी विविधता जी आहे या विविधतेच्या संदर्भामध्ये आपण नंतर कसं मांडता, त्यापेक्षा भाजप आता तिथे सत्तेमध्ये त्रिपुरामध्ये आलेला आहे. त्रिपुराचं यश नाकारण्याचं काही कारण नाही आहे. पण याच्यानंतर या सगळ्या विविधतेसोबत आपण जे बोललात की आम्ही सगळ्यांना स्मार्टफोन देऊ, 7 पे कमिशन आम्ही इम्प्लिमेंट करू, त्याच्यानंतर 50,000 जागा एका वर्षात भरू, ही जी वचनं, ही जी त्यांचा मॅनिफेस्टो होता, आपण पण बघितला, मी पण बघितलेला मॅनिफेस्टो, मी फॉलो केले त्या सगळ्या निवडणूक, हे दिल्यानंतर हे तुम्ही कसं इम्प्लिमेंट करणार आहे हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही एनसीपीचेच संगमा जे होते, पीए संगमा, त्यांचा मुलगा कोनराड संगमा जो आहे, असे सगळे फॅक्शन घेऊन तुम्ही एकत्र केलेले आहे. त्यांची विचारधारा आणि तुमची विचारधारा सोबत जाते का, तर ती जात नाही. मग तुम्ही जो काही कॉमन मिनिमम प्रोग्राम करणार आहात किंवा ज्या कोणत्या बेसिसवर तुम्ही एकत्र आलेले आहात त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहात हे सुद्धा मुद्दे समोर येतात. त्रिपुरा सोडलं तर नागालँड आणि मेघालयमध्ये तर काँग्रेस जे आहे 28 वरून 21 वर आलं. अनेक लोक जे आहेत ते काँग्रेसचेच बीजेपीने घेतलेले आहे. पुन्हा तोच वाल्या टू वाल्मिकी जी आहे टेक्नॉलॉजी यांनी डेव्हलप केलेली आहे. कारण तंत्रज्ञानावर फार त्यांचा तंत्रज्ञानाला फार ते मानतात असं वगैरे ते बोलतात. त्यामुळे आपण याला टेक्नॉलॉजीज म्हणूया. हे जे त्यांनी केलेलं आहे हे सांभाळणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे. ही बॉर्डर स्टेट्स आहेत. 70 वर्षाचा काळ सांस्कृतिकदृष्ट्या एखाद्या समाजाला पूर्णतः म्हणजे अँथ्रोपॉलॉजिकली सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात मानववंशशास्त्राच्या. म्हणून मी हा मुद्दा उपस्थित करतो की त्याच्यामधला सुद्धा ते ॲसिमिलेशन जे आहे ते ॲसिमिलेशनची प्रोसेस पुढे चालू ठेवणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. मला सत्ता मिळवणे केंद्रामधल्या सत्ताच्या भरोशावर, कारण की जसं आता बोलल्या गेलं की तिकडले जे छोटे छोटे पक्ष आहेत छोट्या छोट्या अस्मिता घेऊन ते केंद्राशी जवळीक साधतात, कारण की त्यांचे स्वतःचे रेव्हेन्यूचे सोर्सेस कमी आहे. त्यामुळे केंद्राकडून फंड मिळवणे हा महत्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे हे जे यश मिळालेलं आहे हे नागालँड आणि मेघालय नाही आहे, यांचं यश हे त्रिपुरामधलं आहे. ते अमान्य करण्याचं काही कारण नाही आहे. त्याचा आम्ही सन्मानही करतो, अभिनंदनही करतो. पण मेघालयमध्ये जे केलेलं आहे, दोन फक्त सभासद, 2 कॅन्डिडेट असताना, 2च आमदार असताना याच्याकडे आपण कसं बघतो हे सुद्धा दृष्टीने आणि भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे. मला थोडा एक वेगळा प्रश्न घेऊन भालचंद्र कांगोकडे जाते. भालचंद्र कांगो, आज 21 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललेलं आहे. त्यातलं एक मुस्लिम जिथे अनेक बहुसंख्येने आहेत एका विशिष्ट भागामध्ये, विशेषतः उत्तर प्रदेशामधल्या पूर्व भागामध्ये, तिकडे भारतीय जनता पक्ष आहे. आज ख्रिश्चन बहुल अशा नागालँडमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. असं संपूर्ण भारतभर
भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पसरण्याचं कारण डावे पक्ष कसं बघतायत? भाजपनं नेमकं काय यशस्वी केलंय? हिंदू मतांचं राजकारण यशस्वी केलंय का आपल्या विचारसरणीचा प्रभाव कमी झालाय त्याचा हा परिणाम आहे? का योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य त्या पक्षाबरोबर गठबंधन करण्यामध्ये भाजप अधिक आश्वासक, आक्रमक आणि आकर्षक आहे? तीन गोष्टीचा विचार केला पाहिजे. दिल्लीमध्ये ज्याची सत्ता असते त्याला ॲडव्हान्टेज आहे. छोटे छोटे पक्ष, छोटे छोटे राज्य केंद्राच्या मदतीशिवाय जगू शकत नाहीत, वाढू शकत नाहीत, प्रगती करू शकत नाहीत. हा अनुभव गेल्या 70 वर्षाचा आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये ज्यांची सत्ता असते त्यांना या छोट्या राज्यांमध्ये ॲडव्हान्टेजच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते डिनाय करण्यात अर्थ नाही. प्रश्न असा आहे, ज्या मुस्लिम बहुसंख्य राज्याचा तुम्ही उल्लेख केला, पीडीपी बरोबर भारतीय जनता पार्टीने अलायन्स केलेला आहे. आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय संघ यांनी भारतातल्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे की 370 कलम आम्ही रद्द करू. आणि पीडीपी त्याला म्हणतात 370 कलमला हात लावता खबरदार, असं पीडीपीची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेसाठी तुमची भूमिका परत घेतली, 370 तुम्ही सोडून दिलं म्हणजे तुम्ही काँग्रेस सारखंच वागायला लागलेला आहात. मला आठवतं की जेव्हा वाजपेयीचं राज्य आलं होतं तेव्हा असं म्हटलं होतं की बीजेपीचं झपाट्याने काँग्रेसीकरण होत चाललेलं आहे. आपण जर आता बघितलं तर बीजेपीचं काँग्रेसीकरण मोठ्या प्रमाणावरती होत आहे, कारण का काँग्रेसमधले सत्तेसाठी काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक एका रात्रीत, पिंपरी चिंचवडचं उदाहरण आहे, पूर्ण निवडून आलेले सगळेच्या सगळे एका रात्रीत बीजेपीकडे जाऊ शकतात. तेव्हा ह्यांना घेऊन तुम्ही तुमची आयडिओलॉजी आणि फिलॉसॉफी नेताय का अपॉर्च्युनिटी का संधी साधूपणाला घेतायत? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून केंद्रामध्ये सत्ता आणि सत्तेबरोबर येणारा पैसा आणि ताकद यांचं निश्चित एक निवडणुकीमध्ये स्थान असतं. त्याचा ॲडव्हान्टेज बीजेपीला मिळालेला नंबर 1. नंबर 2 सगळ्या जगामध्ये कांगो साहेब एक मुद्दा उपस्थित करायचा आहे फक्त या अनुषंगानं. बोला ना, माईक मी थांबलोय. काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा सरकार मुख्यमंत्री शपथ घेत होते मुफ्ती मोहम्मद सईद, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सगळे बीजेपीचे मोठे नेते बसले असताना त्यांनी पाकिस्तानला सुद्धा निवडणुका होऊ दिल्या आणि सगळ्या सेसेशनिस्ट जे तिथल्या पक्ष आहेत त्या लोकांना धन्यवाद दिलेले होते. हे या संदर्भामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपण कदाचित पिंपरी चिंचवड मधल्या वेगळ्या पक्षाबद्दल बोलला आहात. बस एवढंच मला उपस्थित करायचं होतं. नाही, माझं एवढंच म्हणणं होतं की नाही, माझा मुद्दा एवढा आहे की नंबर 1. नंबर 2, एखादा पराभव किंवा विजय जो होतो, एखाद्याचा जो विजय होतो तेव्हा तो चांगला खेळला म्हणून विजय जेवढा असतो तेवढा विरोधक बरोबर खेळले नाहीत म्हणून होतो. हा देखील एक लक्षात घेतलेला मुद्दा आहे. तेव्हा तो एक मुद्दा असतोच की बदललेली परिस्थिती, बदललेलं वयोमान, आपल्या बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य ते बदल करण्यामध्ये जर लढाई करणारा, खेळणारा जर खेळाडू बरोबर खेळला नाही तर त्याच्या पदरात अपयश पडतं. आज विरोधकांच्या पदरात अपयश पडण्याचं ते देखील एक कारण आहे. हे अमान्य करण्याचं काही कारणच नाही. परंतु भारतीय निवडणुकीच्या संदर्भात सत्ता, पैसा आणि प्रलोभन यांचं महत्व एवढं मोठं आहे की तो हा बीजेपीचा किंवा काँग्रेसचा किंवा कम्युनिस्टांचा प्रश्न नाही आहे. हा एकंदरीतच एक हेल्दी लोकशाही निर्माण करण्यापुढे निर्माण झालेलं चॅलेंज आहे. ते कसं फेस करायचं ते वारंवार सतत आपल्या समोर येत आहे निवडणुकीत. हा शेवटचा प्रश्न, माझ्या पुढचा प्रश्न आहे. भाजपा कांगो, हा शेवटचा प्रश्न घेऊन जाऊया अमर साबळे यांच्याकडे. अमर साबळे, तुमच्या यशाबद्दल जेवढं अभिनंदन करावं तेवढंच तुमच्या यशानंतर येणाऱ्या आव्हानांबद्दल सावध करण्यात तुमच्या या राजकीय पक्षांच्या मित्रांना अधिक स्वारस्य आहे आणि त्याची कारणं देखील त्यांनी आज संयुक्तिकपणे आपल्या समोर मांडली आहे. फुटीरतावादी शक्तींशी एकत्रीकरण आणि त्याहीपेक्षा सुद्धा संधिसाधू राजकारणाचा आपण घेतलेला एकूण आढावा, या सगळ्यामुळंच हे यश आपल्याला मिळतंय. दिलेली प्रॉमिसेस आपण पूर्ण करू शकणार का याविषयी काँग्रेस सकट सर्वांनीच एक शंका व्यक्त केली आहे. काय सांगाल? आमचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय विचारधारेवर पूर्ण विश्वास आहे.
या देशातील प्रश्न या मातीतील संस्कृतीनुसार, या देशाच्या संविधानानुसार, या देशाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादातून आपल्याला प्रश्न सुटू शकतात, हा भारतीय जनता पार्टीला विश्वास आहे. भारतातले प्रश्न सोडवण्यासाठी रशियाकडे बघायची गरज नाही आणि इटलीकडे जायची गरज नाही, असा भारतीय जनता पार्टीचा भारतीय मातीतल्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे जे प्रश्न स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जे निर्माण केलेत काँग्रेसने, ते प्रश्न सोडवण्याची धमक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आहे. त्याच्याबद्दल देशातल्या जनतेला विश्वास निर्माण झाला, म्हणून देशातील जनतेने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचं सरकार सुद्धा आणलं आणि देशाच्या 85% भूभागावर भारतीय जनता पार्टीला अमर साबळे दिलेल्या प्रॉमिसचं काय? अमर साबळे दिलेल्या प्रॉमिसचं काय करणार? भूभागातील जनतेने जर लोकांनी नरेंद्र मोदीची जबाबदारी आहे, अमृत साबळेंची थोडीच आहे. त्या विश्वासाचा सन्मान करणं त्यांची जबाबदारी थोडी आहे, ती नरेंद्र मोदींची जबाबदारी आहे. अमर साबळे प्रॉमिसचं काय करणार? ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकमेकाच्या हातात हात घालून ते प्रश्न सोडवू शकतो. या देशामध्ये जे प्रश्न काँग्रेसने किंवा डाव्या पक्षांनी निर्माण केलेला आहे, ते प्रश्न आजच्या घडीला सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार सक्षम आहे. पण जर तुम्हाला या देशाची काळजी वाटत असेल, देशामध्ये समोर निर्माण झालेले प्रश्न याची काळजी वाटत असेल, तर आपण एकत्र येऊ आणि ते प्रश्न सोडू. प्रेक्षक, ईशान्येतल्या यशापयशाच्या कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न गेले तासभर मी करत होतो. हा विजय अत्यंत खोटा आहे, भाजपनं सत्ता पिपासू असल्याचं प्रदर्शन केलं, अशी खरमरीत टीका अतुल लोंढे यांनी केली. तर भाजपनं त्रिपुराच्या मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत, पण केंद्रात सत्तेत आल्यापासून त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत असा अनुभव त्यांनी सांगितला. आणि वैयक्तिक कामासाठी बाहेर गेल्या राहुल गांधींना अशा प्रकारे टोकणं कितपत योग्य आहे आणि ते परत आले आहेत अशी देखील माहिती त्यांनी पुरवली. ईशान्येत कोण किती वेळा गेलं यापेक्षा धोरणं काय राबवली आणि रिझल्ट काय आला हे महत्त्वाचं आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मतभेदांचा निवडणुकींवर काहीही परिणाम झालेला नाही, आमच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही असा दावा भालचंद्र कांगू यांनी दिला. आणि 42% मिळणारा पक्ष संपला असं समजणं साफ चुकीचं आहे असंही ते म्हणाले. देशविघातक कृत्य करणाऱ्यांची आघाडी करून भाजपनं विजय मिळवला असा टोला त्यांनी लिगावला. आणि जर हे यश असेल तर ते अत्यंत घातक आहे अशी टिप्पणी पण त्यांनी केली. भाजप म्हणजे एक दुसरी काँग्रेस आहे अशी भावना निर्माण झालेली आहे आणि ती वाजपेयींनी स्वतः बोलून दाखवली होती. तर ज्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे ते स्वतः मात्र गंभीर नाहीत असा टोला अमर साबळे यांनी लगावला. ईशान्य भारतात संघाच्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे, त्यामुळं काँग्रेसनं निर्माण केले अनेक प्रश्न सोडवण्याची धमक भाजपमध्ये आहे असा विश्वास लोकांमध्ये आला आणि म्हणूनच त्यांनी भाजपला मतदान केलं अशी टिप्पणी त्यांनी केली. प्रेक्षको, ईशान्य भारताच्या या निकालांचा उरलेल्या राज्यांवर काही ना काहीतरी परिणाम होणार एवढं मात्र निश्चित. पण या ऐतिहासिक विजयामुळं भाजपच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांचं बळ वाढणार यात काही शंकाच नाही. बळ वाढावं पण अहंकार वाढू नये हाच तर खरा प्रश्न आहे. मुळातच खरा प्रश्न जर कुठला असेल तर तो खचलेल्या विरोधकांचा आहे. आता त्यांचा पुढचा प्रवास कदाचित आणखी खडतर असणार आहे. त्यांची 2019ची काय तयारी आहे, युद्ध सज्जता आहे ही काय अजून स्पष्ट होत नाही. कारण ईशान्येत जे दिसलं ते युद्ध सज्जतेचं लक्षण निश्चितच नव्हतं. भाजपचा विजयरथ आणण्याची ताकद या घडीलातील विरोधकांकडे आहे असा आत्मविश्वास यातून मिळत नाही. हिंदुत्वाची प्रयोगशाळा समजल्या जाणाऱ्या हिंदी हार्टलँडच्या पलीकडच्या राज्यामध्येही भाजप घवघवीत यश मिळवताना दिसते. एकेकाळी संसदेत फक्त 2 जागा मिळवणारा उच्चवर्णीयांचा शेटजी भटजींचा म्हणून हिणवला गेलेला पक्ष आज खऱ्या अर्थानं राष्ट्रव्यापी बनलाय. हिंदू मतांचं राजकारण तर भाजपनं यशस्वी करून दाखवलंच, पण मुस्लिमांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशातही देखील त्यांनी कमाल केली आणि उत्तर प्रदेशात एकही मुस्लिम उमेदवार न देता तब्बल 311 आमदार आणि 73 खासदार निवडून आणले. आणि आता ख्रिश्चन बहुल असणाऱ्या ईशान्येत ख्रिश्चनांची मतं मिळवली. यूपी ते त्रिपुरा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. हा प्रवास, हे यश आणि ही विजयाची महत्वाकांक्षा निश्चित थक्क करणारी आहे. विजय मिळवणं पण सोपं असतं, परंतु त्या विजयानंतर अहंकार न येऊ देणं अधिक महत्त्वाचं आणि त्याहीपेक्षा तो टिकवणं आणखीन कठीण. भाजपचा हा विजय अनेक विरोधकांना गंभीरपणे विचार करायला लावणार आहे.
या पराभवातून डावे आणि काँग्रेस इतर प्रादेशिक पक्ष कोणता लढा घेतात हे महत्त्वाचं आहे. 2019च्या निवडणुकीसाठी कोणती पावलं टाकतात यावरच सगळं भवितव्य अवलंबून आहे. पण सोबतच ईशान्येतल्या मतदारांनी ज्या विश्वासानं भाजपच्या हातात सत्ता दिली आहे तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवावा एवढीच अपेक्षा. सर्व मान्यवरांचे आभार. बेधडक नाही आज इथंच थांबूयात. सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात रात्री 9 वाजता. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.